सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। सिंदेवाही पोलिसांनी दाखवलेली तत्परता, रस्त्यावर जखमी पडलेल्या व्यक्तीला वाचवले प्राण। सिंदेवाही शहरातील शिवाजी चौक, राधा मेडिकल समोर तुळसीराम नन्नावरे, वय अंदाजे 50, राहणार जामशाळा, हे इसम गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले। डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। घटनेची माहिती पत्रकार अमान कुरैशी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्याचवेळी तलोदी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई गुरु बिलकर देखील घटनास्थळी पोहोचले। त्यांनी जखमी व्यक्तीची अवस्था पाहून डायल 108 वर संपर्क साधला, परंतु तत्काळ मदत उपलब्ध झाली नाही। यानंतर अमान कुरैशी यांनी थेट सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। ठाणेदार पांडे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आपल्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाठवले। पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील, मेजर आफ्ताब सय्यद आणि मेजर जाफर शेख यांनी घटनास्थळी दाखल होत स्वतः पुढाकार घेतला आणि जखमी नन्नावरे यांना तात्काळ उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्या खिशातून आधार कार्ड आणि बँक पासबुक मिळाले। त्याद्वारे नातेवाईकांचा संपर्क साधण्यात आला। वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचल। या घटनेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला। पोलिसांच्या या धाडसी कार्याची सर्वत्र स्तुती केली जात आहे। सुवर्ण भारत, रोशन खानकुरे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर।